आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी आता तरी सरकार मायबापाला जाग आली पाहिजे, कारण शेतकरी हा राजा आहे आणि आज शेतकरीच हवालदिल होतोय आणि शेतकऱ्यांच्या नशिबी कायम संकट आहेत, आसमानी, सुलतानी आणि सरकारचे सुद्धा संकट त्यांच्या नशिबी आहेत। त्यामुळे सरकारने आता तरी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला सरसकट 75,000 रुपये मदत म्हणून जाहीर करावी, ही त्या ठिकाणून मागणी आहे। आणि आपण पाहू शकता या मन्याड नदीच्या पुलावरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी प्रशासन आतापर्यंत कोणी आलेलं नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमत आहे, त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी येणं हे गरजेचं आहे। 2 दिवसाखाली राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे येऊन गेलेले आहेत। यांनी काही घोषणा अटी केली नाही की एक प्रकार घडला की लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याला विचारलं की बाबा हेक्टरी किती द्यायला लागते, त्यांनी असं उत्तर दिले की राजकारण करू नका। याच्यावर काय म्हणतो? आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण एवढं खालच्या स्तराला गेले त्याच्यावर आपण न बोललेलं बरं, पण कायम शेतकरी हा आशेवर जगणारा आहे। कारण शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो त्यापासून निसर्गावर अवलंबून असतो आणि आज खऱ्या अर्थानं निसर्ग शेतकऱ्यावर पोकलाय। तरी आता तरी सरकारने आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे। आता बाकी राजकारण वगैरे ते करण्याचे आपले भरपूर ठिकाण आहेत, ते न करता या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी गंभीर सामन्याचं काम या सरकारने करावं व ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करावी, हीच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मागणी आहे। आपण पाहत आहात की जनतेची प्रतिक्रिया किंवा 2 दिवसाखाली मुख्यमंत्री आलेत, मुख्यमंत्र्यांनी काही अजून हेक्टरी किती द्यायला हे पण जाहीर केलेलं नाहीये, पण हे लवकरात लवकर जाहीर करावं अशी जनतेतून मागणी येत आहे। BTV नरसिंग पेटकर।